महाराष्ट्रात एकीकडे धुलीवंदनाच्या दिवशी सर्रास सर्वजण एकमेकांना रंग लावत होते, तर दुसरीकडे विठुरायाच्या पंढरपुरात एका बंद पडलेल्या घरामध्ये 160 रुपयांमध्ये जो काही भयंकर प्रकार घडत होता ते ऐकून तुमच्याही तळपायातली आग मस्तकात जाईल। बंद पडलेल्या घरामध्ये घडत असलेला संपूर्ण प्रकार व त्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली। त्यानंतर वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला असता त्यांना त्या ठिकाणी जे काही निदर्शनास आलं ते पाहून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटाच आला। तीर्थक्षेत्र पंढरपुरात अशा प्रकारचा प्रकार समोर आल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं। त्यानंतर विठुरायाच्या पंढरपुरात घडलेली ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरत होती। बंद पडलेल्या त्या घरामध्ये 160 रुपयांमध्ये जो काही भयंकर प्रकार घडत होता तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बंद पडलेल्या घरामध्ये घडत असलेला संपूर्ण प्रकार व त्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली। त्यानंतर त्वरित पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू दत्तात्रय वायदंडे आणि सोहेल असलम कुरेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत। धुलवड दिवशी मोठ्या प्रमाणात मांस विक्री होत असते हे ओळखून यातील खंडू वायदंडे यानं सांगोला येथून तर सोहेल कुरेशी यानं मोहोळ येथून विनापरवाना गोवंश मांस विक्रीसाठी आणलं होतं। शहरातील अण्णाभाऊ साठे नगर इथं 2 वेगवेगळ्या पत्रा शेडमध्ये बेकायदेशीररित्या हे मांस विक्री केलं जात होतं। याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला।